तणनाशकामुळे नुकसानीचे सत्र चालूच। मेशी येथे 100 एकर कांदा नष्ट। आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्याकडून पाहणी। तणनाशक फवारणीमुळे कांदा पिकाचे नुकसान होण्याचे सत्र चालूच आहे। देवळा तालुक्यातील विठेवाडी पाठोपाठ मेशीसह परिसरात लागवड केलेल्या उन्हाळी कांद्यावर तणनाशकाची फवारणी केल्यानंतर 100 एकरपेक्षा जास्त कांद्याचे संपूर्ण नुकसान झाले आहे। सदर नुकसानीची चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळी संबंधित कंपनीचे अधिकारी व कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याविषयी निर्देश दिले आहेत। मेशी येथील शेतकऱ्यांनी इंडियन पेस्टिसाइड लिमिटेड कंपनीचे ग्लो गोल्ड नावाचे तणनाशक कांदा पिकावर फवारल्याने जवळपास 100 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील कांदा पीक नष्ट झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे। आधीच मजुरीचे वाढलेले दर, महागडी रासायनिक खते, पहिल्यांदा टाकलेली कांद्याची रोपे खराब होऊन त्यानंतर दुसऱ्यांदा जास्तीचे दर घेऊन कांदा बियाणे खरेदी करून नव्याने रोपे तयार केली। अतिवृष्टीने आधीच खरीपाची पिके वाया गेली। मागील वर्षी दुष्काळामुळे हाती काहीच आले नाही। अशा अनेक संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात कांदा लागवड केली होती। मात्र कंपनीच्या सदोष औषधामुळे शेतकरी मात्र पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे। याबाबत शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांची भेट घेत झालेल्या प्रकाराबद्दल सांगितले असता आमदार आहेर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून अधिकाऱ्यांना पुढील कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या। तरी काबाड कष्ट करून लावलेल्या कांद्याची आपल्या डोळ्यासमोर राख रांगोळी झालेली पाहून शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले आहेत। आम्ही औषध मारलेले तणनाशक फवारणी, या फवारणीमुळे आमचे 3 एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे। त्या नुकसान भरपाई सरकारने दखल घेतलेली पाहिजे आम्हाला, नाहीतर त्या कंपनीवाल्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे। तर कंपनीवाल्यांनी आम्हाला 100% नुकसान नाही दिलं तर तेच औषध पिण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे। तर आम्ही काय निर्णय घ्या आमच्यावर, नाहीतर आम्ही याच शेतामध्ये फाशी घेऊ शकतो। कांदा लागवड केलेली होती, मजुरीचा खर्च आणि उत्पन्नाचा खर्च जर विचार केला तर कमीत कमी मला 3-3.5 लाखाचा एकदम नुकसान झालेली। आणि प्रश्न असा आहे की या कंपनीवरून जे शासन कोणी असेल, जे अधिकारी असेल, त्यांनी पंचनामे केलेले आहे। आम्हाला तात्काळ काहीतरी नुकसान भरपाई झाली पाहिजे। आमचा आता मुलाबाळांचा शिक्षणाचा मोठा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि शक्यतो आम्हाला आहे ना आता जे राहिलेलं औषध तेच पिण्याची वेळ आम्हाला आहे आणि आम्ही शक्यतो ते पिणारच आहोत। की पावसाळी पीक आम्हाला आलेलं नाही आणि उन्हाळी पिकामध्येही धोका गेलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला शेतात जाण्यासारखं काहीच राहिलेलं नाही। आम्हाला शेवटी तोच पर्याय आहे, तेच औषध घ्यायचं आणि तेच प्यायचं। हाती पदरी असलेला भांडवल सर्व खर्च झाल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे। उद्ध्वस्त झालेल्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर फिरवले असून शेतकरी आसमानी बरोबरच सुलतानी संकटात सापडला असल्याची भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली। यावेळी भिला आहेर, प्रवीण शिरसाट, बापू आहेर, कैलास खैरनार, शशिकांत शिरसाट, सारिका पाटील, भगवान शिरसाट, शरद शिरसाट, निवृत्ती चव्हाण, दत्तू शिरसाट, विलास बोरसे, माणिक बोरसे, संदीप शिरसाट सह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते। मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी राजपाल आहिरे, देवळा। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।